मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। भांडूपच्या मशिदींवरील अनधिकृत भुंग्यांबाबत किरीट सोमय्यांकडून पोलिसांना अल्टिमेटम, कुठलीही कागदपत्र न तपासता भुंग्यांना परवानगी दिल्याचा आरोप, भुंगे काढले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा। दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला हटवण्याची शक्यता, मुंबई महापालिका स्तरावर हालचालींना सुरुवात, आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हलवण्याची मागणी। YWCA सेवाभावी संस्थेकडून वार्षिक क्रीडा दिनानिमित्त विविध खेळांचे सामने आयोजित, संस्थेला 150 वर्ष पूर्ण, मुंबईच्या भायखळ्यामधील झुला मैदानावर स्पर्धेचं आयोजन। मुंबईतल्या भायखळ्यामधील 9 फिश आर्ट गॅलरीमध्ये दगड या अनोख्या शिल्पकृती प्रदर्शनाचं आयोजन, शिल्पकार स्वप्नील गोडसेंकडून एक अनोखा आविष्कार साकारला गेला। पुणे जिल्हा परिषदेमध्ये लाचखोर वरिष्ठ अधिकारी अखेर निलंबित, इतर 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला। कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिलं अदा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मागितली होती लाच। पुण्यामध्ये पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार, अतिरिक्त पाण्याचा वापर करणाऱ्यांना महापालिकेची तंबी, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय। पुण्याच्या बीटी कवडे रोडवरील पाण्याच्या टाकीचा पाईप फुटला, अवघ्या 6 महिन्यांआधी टाकीचं लोकार्पण केलं होतं, लाखो लिटर पाण्याची नासाडी। रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून पुणे पोलिसांनी जप्त केले पिस्तूल आणि काडतुसं, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई, 4 आरोपी अटकेत।